स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। स्वामी, अहो काय करताय तुम्ही? राहू द्या, मी वळते लाडू। आज जर आपण दया दाखवली तर त्याचा उद्धार होणार नाही। शारदे अगं नाही, दार उघडायचं नाही। दार उघड शारदा, अरे कोणीतरी ऐका रे माझं। अरे अरे दरवाजा, अरे उघडा दार। स्वामी, स्वामी त्याला धीर द्या आणि आम्हाला। अरे मला मला तहान लागली आहे, तहान लागली आहे मला। पाणी 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 हवंय मला। उघडा दार, उघडा दार, दार उघडा, दार उघड, उघडा ना दार। काय कसं राहायचं मला? उघडा 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 दार, उघडा उघडा दार म्हटलं, उघडा उघडा। हे नरेश, अरे ऐकतोस का तू? अंगद, भक्तांना या लाडवांप्रमाणे वळावं लागतं आम्हाला। तेव्हा लाडू जितके पौष्टिक, भक्त तितके सक्षम। शारदे, तू किती सक्षम झाली पाहायचे आम्हाला। तुझ्या समोर तेरी आव्हान आहे। नरेशला व्यसनातून मुक्त करायचं आहे, हृदयाच्या आजाराने त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना बरं करायचं आणि सावनीला तिचा बाबा मिळवून द्यायचा आणि अंगद आणि रमा नावाचं संकट दूर करायचं। काल रात्री तर तो बेचैन वाटत होता। काही संकट तर आलं नसेल ना त्याच्यावर? का काही गडबड केली असेल? मोठ्याने बोलू नको, जरा शांत राहा। हे अंगद, तू तू इथे काय करतोय? मला 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 आता इथून बाहेर काढ, बाहेर काढ। वेळा होईल, मी बाहेर काढ। काय रे, मर्दासारखा मर्द आहेस ना तू? आणि घरच्यांच्या जाळ्यात अडकतोस? शरम नाही वाटत तुला? अरे आम्ही तुझ्या काळजीपोटीच आलोय आणि आमचाच माणूस ना तू, पण काय करावं? तुझ्या घरचे तुला असे कैदेत ठेवतात हे बघून फार वाईट वाटलं रे। हो, वाटतंय ना वाईट? हो। मला इथून बाहेर काढ। जा ना, दाराची कडी उघड ना, जा जा जा। मला 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 लाडू दे। अरे त्याच्यासाठीच तर आलोय। हे बघ, लाडू दे। हे बघ तुझ्या आवडीचे लाडू। पण तू याची किंमत कशी देणार? उधारी पण वाढत चालली आहे तुझी। तुला इथून सोडवलं तर सगळी उधारी चुकवशील ना? व्याजा सकट। हे शारदे, हे काय केलंस तू? लाडू, माझे लाडू। तुम्हाला दादापासून लांब ठेवलं तर तुम्ही इथपर्यंत आलात। तुम्ही या घराची मर्यादा ओलांडली। आता ही तुमच्या विनाशाची रेषा ठरेल। अगं आम्ही तर फक्त गप्प बस। तुम्ही माझ्या दादाच्या विनाशाचं मूळ आहात। त्याच्या डोळ्यातल्या माणुसकीचं पाणी कोरडं केलंय तुम्ही। दादा, अरे तुला अजूनही व्यसनांच्याच आहारी जायचंय? अरे अजून किती समजावून सांगू तुला? हा कारणीभूत आहे या सगळ्याला।
अरे तुझ्या लक्षात कसं येत नाहीये दादा? तुला फसवलं याने. तुम्ही अजूनही इथेच आहात? चालते व्हा इथून. हे शारदा, काय तू काय शिकवायला जातेस त्यांना? मला इथून बाहेर पडू दे, मग बघतो तुम्हा सगळ्यांना मी. मी असं ऐकणार नाही. आता जर इथून निघाला नाहीत तर जीव घेईल तुमचा. चालते हो इथून. हे काय करते शारदा? चालता हो. चालता हो म्हणते ना. आणि पुन्हा जर दादाला भेटण्याचा प्रयत्न केलास तर माझ्याहून वाईट कोणीच नसेल. चालते व्हा म्हणते ना. लाडू, स्वामींनी सांगितलं होतं त्याला वळवायचं असतं. दादा सरळ व्हावा म्हणून त्याला वळवावं लागलं. पण भक्त म्हणून नव्हे तर भरकटलेला माणूस म्हणून. वा शारदे, सक्षम झालीस. तुला लढायला बळ आम्ही देऊच. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 वाट्या शिरा आणलाय. कपिले, आले. स्वामी, तुम्ही बोलवलात? मी बाहेर कामच करत होते. यातली एक शिऱ्याची वाटी घे. स्वामी, ही वाटी घेते. यात जरा जास्त सुकामेवा आहे. चुकलंच आमचं. आम्ही ही दुसरी वाटी घेतली असती तर. कपिले, प्रत्येक गोष्ट जशी बाहेरून दिसते तशी आतून असेलच असं नाही. स्वतःच्या स्वार्थाचा विचार कराल तर नुकसानच होईल. श्री स्वामी समर्थ. गया, 2 वाट्या शिरा घेऊन ये. हो स्वामी. स्वामी, दे ना. गोपाळ बुवा, तुमची वाटी बाळाप्पा भाऊंना द्या आणि बाळाप्पा भाऊंची वाटी तुम्ही घ्या. फायदा होईल तुमचा. बाळा, बघ बरं जरा नीट. काहीच नाही. स्वामी, माझा अंदाज पुन्हा चुकला. कपिले, आयुष्य असं असतं. प्रत्येक टप्प्यावर एक नवी खेळ खेळली जाते. जुन्या अनुभवात अडकून पडाल तर नशिबी अपयशच येईल. बसा आता, खा शिरा. गया,
अजून शिरा घेऊन ये. यातली एक वाटी तू घे. स्वामी तुम्ही सांगा, ती वाटी घेते मी. बर ठीक आहे. हा शिरा तू खा. बस देते. हो स्वामी. गयाताई, अहो तुमच्या वाटीत किती काजू बदाम घातलेत तुम्ही, हा? आणि आम्हाला इथे काहीच नाही. तुम्ही दुसऱ्यांचा विचार केला की आम्ही तुमचा विचार करतो. आणि तुला हे समजावून सांगायचं होतं म्हणून आम्ही गयाला सांगून हा शिऱ्याचा घाट घातला. अगे कपिले, स्वतःला भक्त म्हणतोस ना, मग स्वार्थ सोड आणि इतरांबद्दल चांगला विचार कर. कपिले, तुला तर धडा घालून दिला, पण ज्यांना स्वतःच्या स्वार्थापायी इतरांचं वाटोळ झालेलं चालतं त्यांना मात्र आम्हाला धडा शिकवावाच लागेल. उघडा, अरे उघडा ना दार. असे नाही ऐकणार तू. उघडा दरवाजा, उघडा दरवाजा, उघडा दरवाजा, उघडा, उघडा दरवाजा. हे बघा, मला बाहेर येऊ द्या. मला असं कोंडून ठेवू नका. नाहीतर 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 मी संपवीन स्वतःला. अहो काय बोलताय तुम्ही? सासूबाई, आपण उघडूया ना दार. ते स्वतःला खरंच काहीतरी करून घेतील हो. मला माहितीये. थांबवा ना त्यांना. सासूबाई, असं काही करू नको रे बाळा. स्वतःला नुकसान करून घेऊ नको. अरे उघडा, उघडा. बाबा नका ना ओरडू, मला भीती वाटते. मामाजी, मामाजी, तुम्ही 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 दार उघडा. मी 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 त्यांच्याशी बोलते. वहिनी, वहिनी, अगं शांत हो. स्वामींवर विश्वास आहे ना? ते काही होऊ देणार नाहीत दादाला. अगं शारदा, माझाही विश्वास आहे का स्वामींवर? पण ते स्वतःवरचं नियंत्रण गमावत आहेत ग. उघडूया ना दार. नाही,